नमस्कार, मी डॉक्टर स्मिता. आपण आज प्रेग्नन्सी इन ॲनिमिया, आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया या आजारावर चर्चा करूया. प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर आपण जेव्हा एनसी प्रोफाईल करत असतो तेव्हा आपल्याला रक्तातील हिमोग्लोबिनची पर्सेंटेज किती आहे ते कळते. मोस्ट ऑफ म्हणजे गर्भवती स्त्रियांचं 11पेक्षा कमी असते. त्यालाच आपण आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया म्हणतो. 11पेक्षा कमी असणाऱ्या हिमोग्लोबिन किंवा 7 ग्रॅमपेक्षा हिमोग्लोबिनची पर्सेंटेज 7 ग्रॅमपेक्षा कमी असेल तर ते सिव्हिअर ॲनिमियामध्ये मोडलं जातो. तर याची लक्षण काय आहेत आयरन डेफिशियन्सी ॲनिमियाचे, आपण हे पहिल्यांदा बघूया. तर सर्वप्रथम तिने साधारणही काम केलं तर तिला एकदम थकवा जाणवतो, डोळ्यासमोर अंधारी येते, चक्कर येते, विकनेस जाणवते, तिला खूप झोप येतो, भूक लागत नाही, चिडचिडपण होत असते. मग तिने काय केलं पाहिजे यामध्ये प्रेग्नन्सी असताना? तर तिने आयरनची गोळी 2 वेळा घ्यायलाच पाहिजे. तसेच ती पचत नसेल, कॉन्स्टिपेशन होत असेल तर व्हिटॅमिन सी सोबत घ्यायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे जेव्हा ही गोळी घेत असताना आयरनसोबत तिला मल्टीव्हिटॅमिन्स, बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सुद्धा घेतली पाहिजे. याच्यामुळे तिला आयरन ऑब्झर्प्शन चांगला झाल्यामुळे हिमोग्लोबिन पर्सेंटेज वाढेल व तिचं रक्ताशय कमी होईल आणि मग ते आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया तिचं कमी होऊन जाईल. म्हणजे त्यामुळे तिचं जे वरील सिम्पटम दिसत होते ते कमी होतील. आयरन डेफिशियन्सी ॲनिमियाचे काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात? तर बाळाची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे बाळ IUGR होईल, प्रीटर्म डिलेवरीसुद्धा होऊ शकते. म्हणून गरोदर मातेने आयरनयुक्त आहार वाढवावा, आयरन म्हणजे सप्लिमेंटरी घ्यायला पाहिजे. आपल्या आयरनच्या गोळ्या 2 टायमिंग घ्यायला पाहिजे. यामुळे आपण आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया टळवू शकतो आणि प्रीटर्म डिलेवरी, IUGR म्हणजे बाळाची ग्रोथ आणि व्यवस्थित म्हणजे फुल टर्म डिलेवरी होऊ शकते आणि बाळाचं ग्रोथ आणि बाळाचं वजनसुद्धा व्यवस्थित नॉर्मल रेंजमध्ये आणू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर स्मिता. आपण आज प्रेग्नन्सी इन ॲनिमिया, आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया या आजारावर चर्चा करूया. प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर आपण जेव्हा एनसी प्रोफाईल करत असतो तेव्हा आपल्याला रक्तातील हिमोग्लोबिनची पर्सेंटेज किती आहे ते कळते. मोस्ट ऑफ म्हणजे गर्भवती स्त्रियांचं 11पेक्षा कमी असते. त्यालाच आपण आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया म्हणतो. 11पेक्षा कमी असणाऱ्या हिमोग्लोबिन किंवा 7 ग्रॅमपेक्षा हिमोग्लोबिनची पर्सेंटेज 7 ग्रॅमपेक्षा कमी असेल तर ते सिव्हिअर ॲनिमियामध्ये मोडलं जातो. तर याची लक्षण काय आहेत आयरन डेफिशियन्सी ॲनिमियाचे, आपण हे पहिल्यांदा बघूया. तर सर्वप्रथम तिने साधारणही काम केलं तर तिला एकदम थकवा जाणवतो, डोळ्यासमोर अंधारी येते, चक्कर येते, विकनेस